सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय। शहरातील मातंग वस्तीतील सांस्कृतिक भवनाच्या जागेवर चक्क स्वच्छतागृह उभारण्यात आलं। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे तेच आपण पाहूया। सोलापुरातील मातंग वस्तीतील सांस्कृतिक भवन आणि स्वच्छतागृहाच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय आणि त्यासाठी निधीही मंजूर झालेला आहे। मात्र 5 वर्ष उलटूनही अद्याप या कामाला सोलापूर महानगरपालिकेने सुरुवातही केलेली नाही। याचं मुख्य कारण आहे सोलापूर महापालिकेचा अजब कारभार। या एकाच जागेवर महानगरपालिकेने खाली सांस्कृतिक भवन आणि त्यावर स्वच्छतागृह असा प्रस्ताव मंजूर केलाय, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। लाखो रुपयाचा निधी या ठिकाणी शौचालयाच्या निमित्तानं घेतला गेला, पण त्याचा कुठेही विनियोग करण्यात आलेला नाही। हे सध्याची परिस्थिती। लोकांना सांगण्यात आले आम्ही इथं शौचालय बांधू, सांस्कृतिक भवन बांधू, पण सांस्कृतिक भवन कुठं, शौचालयाच्या वर सांस्कृतिक भवन, हे कुठलं कसली पद्धत आहे? 2021 याचं उद्घाटन झालंय, पण आज 2025 उजाडलाय। आता फेब्रुवारी 2025 संपतोय, 4-5 वर्ष होते, आज देखील काम चालू बंद झाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना मंजूर निधी 53,519 रुपये। 18 मे 2021 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात, 10% काम पूर्ण। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना स्वच्छतागृहासाठी मंजूर निधी 38,85,098 रुपये। कामाची मुदत 90 दिवस। 26 ऑक्टोबर 2021 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात, 0% काम पूर्ण। सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निधीतून या ठिकाणी नवीन स्वच्छतागृहे आणि सांस्कृतिक भवन बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। सुरुवातीला सांस्कृतिक भवनाचे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसातच हे काम बंद झाले। एकीकडे सांस्कृतिक भवनाचे काम अर्धवट सोडल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे स्वच्छतागृह बांधण्यासाठी एक वीट देखील रचली गेली नाहीये। त्यामुळे महापालिकेच्या या अजब कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त करत तीव्र नाराजी दर्शवली आहे। 2ला दरवाजे नाहीत, 3000 लोकसंख्या आहे, कसं वापर करायचा सांगा? 10 रुपये देऊन एस टी स्टँडमध्ये लोक जातात, कामाला जाण्यासाठी पाटे उठतात, लाईट इथं व्यवस्था नाही। 5 वर्षासाठी बांधून झालेलं आहे आणि आता 1 आठवडाभर झालं पायऱ्या केले। तर लोकशाही मराठीने याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोलणं टाळलंय। या संपूर्ण गोंधळामुळे सोलापुरात प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।